नमस्कार, मी स्वाती वाघमोडे. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की बाळाला रॅशेस होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, किंवा बाळाला आपण पूर्ण वेळ डायपरमध्ये ठेवू शकतो का, आणि जर ठेवू शकतो तर बाळाला रॅशेस होऊ नये म्हणून काय करू शकतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि अजूनपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊयात की आपल्या बाळाला आपण दिवसभर डायपरमध्ये ठेवू शकतो का. तर याचं उत्तर हो आहे. हो, तुम्ही दिवसभर बाळाला डायपरमध्ये ठेवू शकतात. फक्त डायपर वापरताना तुम्हाला काही काळजी घ्यायची आहे. ती कोणती हेच आपण आता जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट, तुम्हाला बाळाला जेव्हा तुम्ही डायपर यूज कराल तेव्हा जे डायपर तुम्ही बाळासाठी वापरत आहात ते चांगल्या क्वालिटीचं हवं. जेणेकरून जितक्या चांगल्या क्वालिटीचं डायपर तुम्ही बाळासाठी वापराल तितकं बाळासाठी चांगलं असेल, कारण त्यामुळे बाळाला रॅशेस होणार नाहीत. दुसरी गोष्ट, बाळाला डायपर वापरताना काही गोष्टींची काळजी घ्यायची असते. ती म्हणजे पहिली, की तुम्हाला बाळाला डायपर घालण्यापूर्वी तिथे त्याच्या सरफेसवर तुम्हाला रॅश क्रीम लावायची आहे. पुढे व पाठी दोन्ही साईडला व्यवस्थित रॅश क्रीम लावायची. त्याच्यानंतर बाळाला डायपर घालायचं. कारण रॅश क्रीम ही फक्त बाळाला रॅशेस आल्यानंतर त्याच्यावरती उपाय करत नाही, ती आधीही उपाय करते, म्हणजे बाळाला रॅशेस होऊ नये याच्यापासून बचाव करते. म्हणून रॅश क्रीम वापरायची. कोणती रॅश क्रीम वापरू शकतो याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही पाहू शकता व तुम्ही ऑर्डरही करू शकता. तिसरी गोष्ट, तुम्ही बाळाला डायपर वापरत आहात, जवळपास 5 तासानंतर 5 ते 6 तासानंतर तुम्हाला ते डायपर चेंज करायचं आहे. कदाचित बाळ एकदा सू करेल त्यामध्ये, किंवा दोनदा सू करेल, किंवा कधी कधी असं होतं की बाळ सूच केला नाही 5 ते 6 तास. तर याचा अर्थ असं नाही की तेच डायपर तुम्ही कंटिन्यू दिवसभर ठेवाल, असं करायचं नाही. तुम्हाला ते डायपर 5 ते 6 तासानंतर चेंज करायचं आहे. चेंज करताना तुम्ही एक डायपर काढल्यानंतर एखादा सुती कपडा घ्यायचा, पाण्यात बुडवायचा आणि ती जागा व्यवस्थित पुसून घ्यायची. जर तुम्ही बाहेर आहात तर तुम्ही वाईप्स वापरू शकता. त्याने व्यवस्थित तो एरिया क्लीन करायचा. त्याच्यानंतर थोडंसं हवा जाऊ द्यायची, जवळपास एक 15 ते 20 मिनटं बाळाला असं हवेमध्ये ठेवायचं. आणि त्यानंतर तुम्ही रॅश क्रीम लावायची व्यवस्थित सगळीकडे पसरवून, आणि त्यानंतर बाळाला डायपर घालायचा. अशा पद्धतीने तुम्ही जर डायपर बाळासाठी वापरत आहात तर बाळाला रॅशेस होणार नाहीत, बाळाला कोणत्याही प्रकारचं इरिटेशन होणार नाही, आणि बाळ तुमचं हॅपी राहील आणि आनंदी राहील. कारण काय होतं, बाळाला जेव्हा रॅशेस होतात तेव्हा बाळाला खूप जास्त त्रास होतो आणि ती पूर्ण जागा लाल होऊन जाते, त्याला छोट्या छोट्या अशा पुळ्या येतात. सो हे होऊ नये म्हणून तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. पुढची गोष्ट ही आहे की तुम्ही कोणत्या प्रकारचे डायपर वापरू शकता. बाळासाठी डायपर वापरताना एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे डायपरची क्वालिटी ही चांगली हवी. जर तुम्ही प्लास्टिकचे डायपर्स, आय मीन जे येतात बाजारामध्ये ते वापरू शकता. चांगल्या क्वालिटीचे जे डायपर असतात, म्हणजे उदाहरणार्थ पॅम्पर किंवा मॅनी पोको पॅन्ट्स, हे डायपर तुम्ही वापरू शकता, हे चांगले आहेत. किंवा सगळ्यात बेस्ट जे डायपर असतात ते असतात क्लोथ डायपर, आणि ते खूप चांगले आहेत लहान मुलांसाठी, कारण ते कपड्याचे आहेत आणि कपड्यामुळे रॅशेस हे कमी होतात बाळाला. आणि ते तुम्ही जवळपास आजकाल 12 तासांसाठी सुद्धा येतात, जे तुम्ही 12 तास वापरू शकता. त्याची कॉस्ट जरी जास्त असली तरी खूप काळ टिकतात, खूप जास्त वेळ तुम्ही त्याला यूज करू शकता. त्यामुळे अशा डायपरमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट नक्कीच करू शकता. मी माझ्या बाळासाठी कोणते डायपर वापरत होते याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही ती चेक करा. तुम्ही तिथून ऑर्डरही करू शकता. आणि अशा पद्धतीचे डायपर जर तुम्ही बाळासाठी वापरताय तर बाळाला रॅशेस कमी होतील, बाळ तुमचा आनंदी राहील, खुश राहील. खूप साऱ्या आईंचे मला कमेंट येतात की बाळाला डायपर आपण कधीपर्यंत वापरू शकतो. तर लक्षात घ्या, जोपर्यंत तुमचं बाळ स्वतःहून त्याला सू आली आहे, शी आली आहे हे सांगत नाही, तोपर्यंत तुम्हाला डायपर वापरावं लागेल. हां, तुम्ही दिवसभर न वापरता काही काळासाठी वापरू शकता, जेणेकरून बाळाला हे समजेल की आपल्याला सू आलेली सांगायचं आहे किंवा शी आली आहे हे सांगायचं आहे. काही वेळानंतर, म्हणजे जर तुम्ही दिवसभर घरी आहात तर त्यावेळी तुम्ही डायपर नाही वापरलं तरीही चालेल. पण सुरुवातीचे काही पिरियड तुम्ही डायपर वापरा, ते तुमच्या बाळाच्या हायजीनसाठीही चांगलं असेल.
आणि तुमच्यासाठीही चांगलं असेल. कारण जर कंटिन्यू बाळ त्याचे कपडे खराब करते तर तुम्हालाही त्याचा त्रास होणार आहे. आणि त्यासोबतच जर थंड वातावरण असेल, जसं की पावसाळा आहे, हिवाळा आहे, अशा वातावरणामध्ये जर ते बाळ आपले कपडे कंटिन्यू ओलं करत असेल तर त्याच्या बाळाला जास्त त्रास होतो. कारण त्यामुळे बाळाला सर्दी होते, कफ होतो. ऑलरेडी बाहेरचं वातावरण थंड असतं, त्याचे कपडे ओले झाल्यानंतर बाळ हमखास आजारी पडतं. त्यामुळे अशा वेळी तुम्ही डायपर नक्की वापरा. डायपर हे बेस्ट सोल्युशन आहे बाळाला सेफ ठेवण्याचं. आणि जसं-जसं बाळ मोठं व्हायला लागेल आणि स्वतःहून या गोष्टी तुम्हाला सांगायला लागेल, तेव्हा तुम्ही डायपर वापरणं बंद करू शकता. मी माझ्या बाळाला जवळपास तो 1.5 वर्षाचा होता तेव्हा डायपर बऱ्यापैकी यूज करत होते मी. त्यानंतर हळूहळू मी ते कमी केलं यूज करणं. जेव्हा आम्ही बाहेर जायचो, म्हणजे आम्ही फिरायला बाहेर गेलो आहे किंवा आम्ही गावी गेलो आहे, तर त्यावेळी मी डायपर यूज करायचे. कारण त्या ठिकाणी खूप जास्त थंडी असायची आणि त्यावेळी बाळाला डायपरची जास्त गरज असते. सो अशा वेळी मी डायपर यूज करायचे. त्यानंतर हळूहळू कमी केलं. जवळपास तो 2 वर्षाचा होता. त्यानंतर त्याने डायपर वापरणं पूर्णपणेच बंद केलं. फक्त क्वचित कधीतरी यूज करावं लागायचं. त्यानंतर 2.5 वर्षानंतर तर त्याचं डायपर वापरणं हे पूर्णपणे बंद झालं. सो तोपर्यंत तुम्हाला डायपर वापरायचा आहे. जोपर्यंत तुमचं बाळ त्याच्या नैसर्गिक क्रिया स्वतःहून तुम्हाला सांगत नाही, तोपर्यंत तरी तुम्हाला वापरायला हवं. आता जाणून घेऊयात की बाळाला जर डायपर रॅशेस झाले असतील, तर आपण काय करू शकतो? जर बाळाला डायपर रॅशेस झाले असतील, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला बाळाला कोणताही कपडा किंवा डायपर बाळाला तोपर्यंत वापरायचं नाही, जोपर्यंत रॅशेस जात नाहीत. त्या रॅशेसवरती आपल्याला क्रीम लावायची आहे, डायपर रॅश क्रीम. ती व्यवस्थित लावायची आणि बाळाला काही वेळ ओपन ठेवायचं पूर्णपणे. त्यानंतर थोड्या वेळानंतर एक 4-5 तासानंतर पुन्हा क्लीन करून घ्यायचं सरफेस आणि पुन्हा काही वेळ बाळाला ओपन ठेवायचं. जितकी जास्त त्या एरियाला तुम्ही हवा लागू द्याल, तितकंच ते रॅशेस कमी होणार आहेत. कारण हवेने ते रॅशेस हळूहळू कमी होतात. म्हणून ज्यावेळी बाळाला रॅशेस होतात, त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची की बाळाला जितकं जास्त ठेवता येईल, तितकं तुम्हाला ओपन ठेवायचं आहे. जेणेकरून ते रॅशेस कमी होतील. ही होती डायपरच्या रिलेटेड माहिती. तुम्हाला ही माहिती उपयोगात पडली की नाही पडली, हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही तुमच्या बाळासाठी कोणतं डायपर वापरता हेही मला कमेंट करून सांगा. आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतर पालकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी राहा, खुश राहा. तुमच्या बाळाची काळजी घ्या, तुमची काळजी घ्या आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.